कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आधी माझी ओटी भरा, मी थोरली आहे। भाऊजी ओ घ्या की बाळाला, हे घ्या। जा जा बाळा, काकाकडे जा। रुपाली, अगं आई, ते बाळ नाहीये। बाजूला हो तुम्ही, मी कुणाला देणार नाही बाळाला माझ्या। हात नाही लावायचा कोणी माझ्या बाळाला, बाजूला। काय झालंय अर्जुन? काय झाले तेच कळलं। काय झालं आज? मला जर कोणी सांगितलं ना की स्टोरी, तरी विश्वास बसणार नाही माझा याच्यावर। खरंच रे, कोणाला सांगूनही पटणार नाही सगळं। रुपाली वहिनी बाबलीला घेऊन आल्या, काय त्याला बाळ बाळ काय म्हणत होत्या, त्यांना डोळा जेवण करायचं होतं। काय अर्थ या गोष्टींना पे? लय मोठा मानसिक धक्का बसलाय अर्जुन त्यांना, लय मोठा। कळतंय मला, त्यांना समजून सांगितलं पाहिजे ना, चांगलं नाही त्यांच्यासाठी। ऐकण्याच्या पलीकडे गेल्यात त्या। म्हणजे येड लागले त्यांना म्हणायचं। अर्जुन पे जे आहे ते आहे। येताना बघितलं तू, त्या भावलीला असं छातीशी कवटाळलं होतं, तशा आल्यात त्या बाळ बाळ म्हणत। अर्जुन मला काय वाटतं सांगू का, आपण ना त्यांची व्यवस्थित ट्रीटमेंट केली पाहिजे। आम्ही म्हणतात ते बरोबर आहे। तुला ना लोकांचा विचार करायचा असतो, असं करू नको आप्पे। आता जरा स्वतःचा विचार कर, पोटात बाळ आहे तुझ्या। अर्जुन तू असं कसं म्हणतोयस? मग काय तर? आज जर आपण डोहाळ जेवण केलं नसतं ना, काय झालं त्याची मला कल्पनाही करवत नाही आता। ताई केवढा डिस्टर्ब होते तुलाही माहिती आहे। पण मला काय वाटतं माहिती का, थोडे दिवस आपण रुपाली वहिनींना घरात नको ठेवायला। काय तू काय बोलतोयस अर्जुन? अगं मग आप्पे, अगं त्यांच्यामुळे तुला काय झालं, बाळाला काय झालं तर केवढ्याला पडेल आपल्याला? अर्जुन हे बघ, त्या असं कोणाला दुखवणार नाहीये। हे दादा फक्त एवढं म्हणलं होता, रुपाली हे खरं बाळ नाहीये। दादावर धावून गेल्या होत्या त्या। माझं फक्त एवढं म्हणणं आहे की आपण वहिनींना एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये भरती करू। नाही अर्जुन थांब, मला नाही वाटत आहे असं। हे बघ, ताईंची आपण प्रॉपर ट्रीटमेंट सुरू करू, त्यांची अवस्था बघू। आत्ता जर त्यांना असं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं ना, तर त्या अजून खचून जातील। हेच 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 लोकांचा विचार जास्त करणं ते हेच। आपल्या घरात काही होऊ शकतं, आता काही होऊ शकतं। आणि वहिनींना जर कळलं ना की तुझ्या पोटात बाळ आहे आणि त्याची व्यवस्थित काळजी घेतली जाते, अजून सटकतील त्या, माहिती का तुला? असं काही नाही होणार। काय गॅरंटी आहे? आणि आप्पे, उद्या जर आपल्याला बाळ झालं आणि ते बाळ माझं आहे म्हणून त्यांनी हिसकावून घेतलं तर काय करशील? अर्जुन काहीतरीच विचार करतोयस हा? असं काही नाही होणार आहे। असं काही होऊ शकतं आप्पे। आणि मला माहिती होतं, वहिनींना हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा विषय काढला मी की सगळ्यात जास्त विरोध तूच करणार। पण एक लक्षात घे, गरज पडली तर योग्य तो निर्णय घ्यायला लागणार। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कालचं अजून डोक्यातनं जाई नाही माझ्या। आता आपण त्या विषयावर नको चर्चा करायला। होय ग आप्पे, बरोबर बोलतीस तू। अगं पण हे काय जगा वेगळं होऊन बसलंय। रुपाली बरी आहे ना? हो, कालपासून बाहेर कुठे आल्या ती? हाय, बरीच आहे म्हणायची। स्वप्नील सर काल हॉलमध्ये झोपले होते। का? मी सकाळी तुळशीला पाणी घालायला चालले होते ना, तेव्हा बघितलं। आता हे आणि काय? रुपालीच काहीतरी म्हणली असेल। देवा, हे अजून काय वाढू नको रे बाबा पांडुरंगा। मी काय म्हणतोय सरकार, आपण वहिनींना एखाद्या चांगल्या दवाखान्यात दाखवू। हो, आपल्याला दाखवायचंच आहे। नाही नाही, आणि गरज पडली ना तर आपण त्यांना ऍडमिट करू। करावंच लागेल, आपल्याला रुपालीला ऍडमिट करावंच लागेल। पर्याय नाहीये काय, वेळ लागल्यासारखं करायला लागली ती। आता ग बाई, ए स्वप्नील, अरे काय बी काय बोलतो तू?
ओ मावशी, तुम्हाला काय माहिती आहे का? तुम्ही बोलू नका. दादा दादा काय झालंय, काय झालंय? अरे काल रात्री मी आत गेलो तर मला म्हणायला लागली बाळ झोपले. राव तुम्ही काय सांगताय? मला आता कळतच नाहीये मी कसं समजावू तिला, काय सांगू. मला सुचायचंच बंद झालंय बघ. स्वप्नीला असंच जर असेल तिला तातडीनं उपचारांची गरज आहे. हो सरकार, आपल्याला वाटलेलं ना त्यापेक्षा जास्तच परिणाम झालाय वहिनींवर. आणि ती मला म्हणाली त्या दिवशी ती पडली ना तेव्हा बाळाचा जन्म झालाय. हो ले 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 ले, काय झालं माझ्या बाळाला? काय झालं माझ्या सोनूला? घसरगुंडी खेळायची? बघितलं का बाळा? कोण कोण आहे इथं? कोण कोण आहे? ओले बापले, सगळी बसल्यात आपल्या घरातली. हो, नाश्ता चाललाय सगळ्यांचा. भूक लागली बाळाला माझ्या. तुला करायचा नाश्ता? करायचा? हो म्हणते बाळ माझं. रुपाले, अगं आपल्या बाळाला मोठ्या आजीच्या मांडीवर दे ना. दे दे दे. घे. जिकडे जायचं. मी ने बाळाला घे. घे घे घे. आजी बाळाला घे. दे आता बारक्या आजी दे. हा. अगो माझं बबड गते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. श्रीनू, मी कसं येऊ देवळात? एक तिथे कॅब मध्ये बाहेर पडणं अशक्य आहे. निशी, पण या सगळ्यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल ना. तुम्ही इथे येताना काही मार्ग तुम्हाला सापडला नाही ना? सगळंच खूप स्ट्रिक्ट आहे इथे. मी तेच सांगते ओवी. आणि मला कसं यायला जमणार आहे इथनं? एकतर इथे बऱ्याच गोष्टी शिकवल्या जातात ज्या गोष्टी मला पण माहित नाहीये. एकतर कोच सरांनी सांगितलंय की इथनं कॅम्पमधनं कोणीही बाहेर पडू शकत नाहीये. ओवी, आपण ज्या कल्पना केल्या ना त्या कल्पनेपेक्षा खूप जास्त शिस्तबद्ध इथे. आणि इथे मला स्वतःलाच नाही तर नीरज सरांच्या माझ्यावर असणाऱ्या त्या विश्वासाला मला प्रूव्ह करायचं आहे. हो अगं, पण दादा मामा आणि उमाईने सांगितलेली पूजा तर करावी लागणार ना आपल्याला. हो ते पण आहे. पण कसं करणार आहे सगळं? इकडे ये. हे इकडे. औषध खाव आता ह्या कशात बोलवतात? हो छाया, अगो ये ना. पण जाऊ वया. गो काय हो? इकडे ये ना. ये बस 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 बसायचं. अगो बस. आता तुम्ही बोलतास म्हणजे बसायलाच लागणार. काय गो, नाही काम करतस? काय आणलास काय? आ बघू. ओ भाजी. श्रीणू खाया हो. श्रीणू, तुझं त्याच्याकडे काय काम? निशी 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 बोलायचा होता तर चुकून श्रीणू इला. निशी खाया. हा गो, निशी मुंबईत गेला. विसरलंस काय? होय होय होय, इसरले. काय गो, तू नाही गेलास मुंबईत? तू का नाही अभ्यास? दादाने इथे मला येण्यासाठी परवानगी दिली. आईने एवढी साथ दिली आहे मला. निशी, दादा मामाने माझ्यावर विश्वास ठेवून तुला इथे पाठवलं. मग तेच पूजा तर करावीच लागणार ना. अभिषेक करावाच लागणार आहे. हो अगं, पण तू म्हणतेस तुला इथून बाहेर पडता येणार नाही का? कसं करायचंय सगळं? हो, मग नाहीच पडता येणार आहे बाहेर. ओ हॅलो, एक्सक्यूज मी. तुम्हाला कळतंय का? तुम्ही फक्त प्रॉब्लेम्स बद्दलच बोलताय. मग नाहीये दुसरा काय उपाय? काय करायचं काहीच सुचत नाहीये ओवी. मग प्रॉब्लेम आहे तर त्याचं काहीतरी सोल्युशन काढायला लागेल ना. मग काय सोल्युशन? ओवी, मी इथनं पूजेसाठी उद्या येऊ शकत नाहीये. बाहेर पडणं अशक्य आहे. मग कशी करणार आहे आपण पूजा? निशी अगं, त्यासाठीच तुझ्याशी बोलायला आलो इथे. बघ, आपल्याला घरी खोटं बोलता येणार नाही.
आणि मी जर एकटाच तिकडे मंदिरात गेलो तर ते घरी कळलं ना तर ऐक हे बघ, देवा धर्माच्या कामात खोटेपणा नको प्लीज. परत तेच होतंय, परत डिस्कशन. निशिकांता, तुमचं बोलणं झालं असेल तर आपण ज्यासाठी आलो ते करायचं का? सर फक्त 5 मिनिटं, मी लगेच येते सर. मेक इट क्विक. निशी, 5 मिनिटात काही ठरलं नाही तर? देव सगळीकडे असतो ना? एक मिनिट, तुला काय म्हणायचंय नेमकं? आणि तू त्या दिवशी पण म्हणाली होतीस देव सगळीकडे असतो, नक्की काय आहे तुझ्या मनात? आय मीन इफ देव सगळीकडे आहे, तर त्याची पूजा कुठूनही होऊ शकते, राईट? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नक्की काय आहे तुझ्या मनात? नाही, एक मिनिट हो. आणि आपण उगाच अडकू असं काही नको प्लीज. तर सकाळी उमाईचा फोन आला आणि सगळा गोंधळ झाला. श्रीनिवास, आधी मी काय बोलते ते ऐकणारच का? ओवी बोल ना पटकन, मला जायचंय, ते इथे आलेत. माझ्याकडे एक प्लॅन आहे. पूजेचं सामान आम्ही तुला अरेंज करून देऊ, तू इथे पूजा कर, श्रीनिवास तिकडे मंदिरात पूजा करेल. व्हॉट्स ओवी कसं शक्य आहे? आणि घरी काय सांगणार आहोत आपण? नाही या शी, तू पूजा करताना श्रीनिवास सोबत गेलीयस की नाही हे त्यांना कसं कळणार आहे? ते थोडी येणार आहेत तुला इथे बघायला, राईट ना? आणि आपण पूजा का करतोय? तुला चांगले मार्क्स मिळावे म्हणून ना. मग तू तशी पूजा कर. हो पण हो काय हो, ऐन वेळेला घोळ झाला तर मला खोटं बोलता येणार नाही, मी आधीच सांगून ठेवतोय. श्रीनिवास, मी आहे ना. काय पूजा करायची आहे ना ती आपण करू, मी करते ना हँडल. आणि तू जी पूजा करशील ती आपण व्हिडिओ कॉलवर तिला दाखवू आणि ती सेम पूजा इथे करेल. अँड निशी लिसन, तू मनापासून तुला जे आवडतं तुझ्या करिअरसाठी एवढी मेहनत घेऊन इथे आलीयस, मग तीही एक प्रकारची पूजाच झाली ना. मग तू इथे पूजा केली काय आणि श्रीनिवासने तिथे पूजा केली काय? सेमच. व्हॉट्स ओवी पूजा करायचं कबूल केलंय म्हणून इथवर पाठवलंय ना त्यांनी आपल्याला, नाहीतर तिथे लाली आत्याजवळ केली असती मी पूजा. मग चला मी येते. थांब थांब, आता तू ना माका परत सगळा इस्कटून सांग. हा परत? हा मग सांग, तुझ्या घरातून परवानगी नाही मिळाली म्हणून तू नाही गेलस, बरोबर? होय, पण निशी माका लय पागे लागला होता की चल चल हय कंटाळशील म्हणान. पण मी त्याका सांगितलंय मी हयच थांबणार. आता हय कंटाळू काय परकी माणसं असतात, आपलीच माणसं असतात ना. तुम्ही असा, श्रीनू असय. काय आतो दापोलीतून इलो काय? इलो आणि गेलो परत. काय मुंबई? मुंबईत कशा गेलो आई? आई? हा काय? अहो म्हणजे तुम्ही श्रीनूच्या आई ना म्हणून बोलले. दोघा पण गेली मुंबईत? दोघं नाही, तिघं गेली. तिघं? पाहुणी ओवी पण गेला त्यांच्या बरोबर. एक तर श्रीनू आणि निशीकडून पूजा करून घेऊची. पूजा? हा पूजा पूजा अभ्यासासाठी जास्त मार्क मिळू आहेत ना म्हणून. ही कसली पूजा? असते तू का नाही कळणार? हा पण पूजा करून मुंबईत कशाक पाठवलास? हय पण झाला असता. आणि त्या ओवी बरोबर आहे तुझा. हा त्या अभ्यासाच्या सहलीत जाऊची काय पण गरज नव्हती. तू नाही गेलास, काय झाला काय? नाही, फक्तच मी एकेकाक. ओवी कशाक गेला? माझं श्रीनू बोलणार नाही ना त्याच्यावर. आता ह्याच्यासाठी माका पण देवात पूजा घालूक लागतली की काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो उमाई. श्रीनू, अरे उमाई, अगं काय झालं? तू रडतेस कशाला? श्रीनू, आता सगळं तुझ्यावरच हा बघ. हो अगं पण काय झालंय? बघ उमाई, शांत आणि मला सांग. लालिताई म्हणत होत्या की तुमका हयच बोलवायचं आणि
हयच पूजा करून घ्यायची. काय माका कायच कळत नाही श्रीनू. आता तुमका परत कसं बोलवायचा? म्हणजे निशी सगळा अर्धवट सोडून कसा येणार इकडे? आणि आता पूजा कशी होणार? कोणाच्या रूमवर राहते नक्की? आमच्याच. काल रात्री आली. आता आपण काय बोलणार? बघितलं नाही नीरजच्या पाठीपुढे कशी फिरते पेट बनवून ती. मला तर वाटतं नीरजवर चान्स मारते. एकदा पोरका पटला की म्हणजे झालं. ही गावठी मुलगी काय बॅडमिंटन खेळणार ग? निघूयात आपण. हा बोला चिरंजीव. काय आईची आठवणीली? हा नाही दापोलीत होतास ना तेव्हा दिवसातून 2दा फोन करायचास. हा आणि आता काय मुंबईची हवा लागली वाटता. आई मला आधी सांग तू काय चालवलंयस हे सगळं? काय केलंय मी आता? अगं पण लगेच तिथे निघून येणं काही शक्य आहे का? लगेच हवेसारखं निरोप पोचलो वाटतो तुझ्यापर्यंत. पण श्रीनू ह्या सगळा ना मी तुझ्यासाठी करतय. हा लक्षात ठेव. माझ्यासाठी? हा माझं काय होणार आहे याच्यातनं? आई ऐक ना, तू तू जरा समजून घे ना. तू विश्वास ठेव ना माझ्यावर. मी आणि निशी जातो आणि पूजा करून घेतो. हा पण तिकडे निघून येणं शक्य नाहीये. या सगळ्यात निशीचं नुकसान होईल ना ग. पण मुळात निशी गेलाच कशाक? ते का थांबवणं शक्य असताना कशाला पाठवला ह्या लोकांनी? कुठल्या लोकांनी लाली? दादा दादा अरे जा काय ते समोर बोलला. मागं बोलून काय मिळणार आहे? आणि हो, मी निशिक माझ्या लेखिक मुंबईत पाठवलंय अभ्यासासाठी. आणि मी काही चुकीचं केलं असं माका अजिबात वाटत नाही. तसं नाही दादा. पण त्या छाया आपल्या निशी बरोबर जा ना. ता नाही गेला मग आपला निशी का गेलाय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही काय झालं? हा काय काय झालं? नेत्रा तू आहे. मला वाटलं तुला वाटलं तुझी सासू आहे. हो ना? ताई काय असं घाबरून कसं चालेल? नेत्रा बघितलेस ना तू कसं केलं सासू मला? मला खूप भीती वाटते. मला वाटतं कधीतरी तो येतील आणि माझा गला दबावतील. आणि नाही असं काही होणार नाहीये. ऐका माझं, असं काही होणार नाहीये. आम्ही आहोत ना, काही होणार नाही असं. नेत्रा असं काय करते सासूमा? ते सध्या त्यांची तब्येत बरी नाहीये ना, त्यामुळे जरा त्यांना त्रास होतोय म्हणून असं करतायत त्या. पण तुम्ही काळजी नका करू, त्यांना बरं वाटेल. शांत व्हा, शांत. अद्वै साहेब मी आलेच. हा
घाबरू नकोस, आम्ही आहोत. मी आणि आत्या बाहेर गेलो होतो, आत्ताच आलो. कुठे गेला होता? इथे जवळच आत्यांचं जरा एक काम होतं, तिथे गेलो होतो. बरं नेत्रा, ऐक ना, आई आज देवळात जाऊन आली. खूप बरी वाटत होती ग. मला वाटलं नव्हतं इतक्या लगेच फरक पडेल, पण फरक पडलाय नेत्रा. इतका फरक पडलाय नेत्रा की आज स्वतः भेटायला आली होती मला साईट ऑफिसवर. बाईसाहेब ऑफिसमध्ये आल्या होत्या? हो, कशाला? मला भेटावंसं वाटलं म्हणून आली ती ऑफिस. आणि आता कुठे आहेत त्या? ती इथून आश्रमात गेलीये, ध्यानासाठी जाणार आहे म्हणाली. नेत्रा ही खरंच खूप खुश होती ग, म्हणून मग मीही थांबवलं नाही तिला. पण नेत्रा, तो सर्पलिपीचा फोटो डिलीट केल्यापासून खूप फरक पडलाय तिच्यामध्ये, आणि तोही एकदम इन्स्टंट. खरंच खूप खुश आहे ग, कारण तुझ्यावरचा मृत्यूयोग टळलाय. मला विचारत होती काय झालं, कसं झालं, मला सांग. मग तुम्ही सांगितलं? मी सांगितलं तिला त्या दिवाडकरांनी आपल्याला ती सर्पलिपी वाचायला मदत केली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे पुन्हा घडतंय, हे पुन्हा घडतंय. पूर्वी मी सर्पलिपीचा अभ्यास करत बसायचो तेव्हाही असंच करायचं, आणि मग तो राक्षस येऊन माझ्या मानगुटीवर बसायचा. विरोचक, ही विरोचक येण्याची चाहूल तर नसेल ना? आत्या, आत्या खूप मोठा घोळ झालाय. काय झालं? रुपाली बाईसाहेब अद्वैत साहेबांच्या ऑफिसमध्ये गेल्या होत्या. काय? त्यांनी नेहमीप्रमाणे गोड गोड बोलून फसवलं अद्वैत साहेबांना. अद्वैत साहेबांनी रुपाली बाईसाहेबांना सगळं सांगून टाकलं. आपल्याला सर्पलिपी कशी कळली, दिवाडकर सर सगळं सगळं सांगितलं. ते आपण काय करायचं आता? मला खरंच काही कळत नाहीये. रुपाली बाईसाहेब दिवाडकर सरांना भेटून काही करणार तर नाहीत ना? काय काय करायचं आपण? मी फोन करते दिवाडकरांना. हॅलो, कोण आहे? मी इंद्राणी. कोण? त्या दिवशी आपण शेखर राजाध्यक्षांच्या ऑफिसमध्ये भेटलो होतो, सर्पलिपीबद्दल बोलायला. मग आता काय? माझं एक खूप महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. माझ्याकडे वेळ नाहीये. हे बघा, एकदा ऐकून घ्या प्लीज. कोण आहात तुम्ही? कोण आहात? तुमचं ऐकायला कोण आहात तुम्ही? पंतप्रधान की प्रेसिडेंट? तुम्ही एकदा माझं ऐकाल का? मी काय म्हणते ते. बघा, माझ्याकडे वेळ नाहीये, अजिबात वेळ नाही, आणि मला या भानगडीत पडायचं नाहीये. ठेवा फोन. कोण तुम्ही? बेल काय वाजवताय सारखी? मला काही नकोय, निघा तुम्ही.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे बघा या इथे लावलाय सीसीटीव्ही आणि आतमध्ये पण सगळीकडे लावून घेतलं. तुम्ही सांगितलं तसं सगळीकडे लावलंय, आता काय टेन्शन नाही. हा पण ते आपल्याला दिसणार कसं? तुमचा फोन द्या. फोन? हा आता या फोनवर की नाही हा हे पहिलं ह्याला कनेक्ट करायचं. कुठे गेलं? हा बघा हे आता कनेक्ट झालं. असं धरा, हा ह्याच्यावर क्लिक केलं की अगं तो लावा लागला आत, ते दिसते का? हा झालं. पण हे सगळं आमच्या खोलीत बसून पण दिसल ना हो आम्हाला? अहो दिसणार. ह्यो फोन आपण जिकडे घेऊन जाणार का नाही हा. सगळीकडे दिसणार. अच्छा. काय टेन्शन नाही. तुम्ही बाहेर जरी फोन घेऊन गेला, बाहेर गावी जरी, तरी हे फक्त ऑन करायचं. दाद्या ते मेमरी कार्ड चांगलं मोठं टाकलंयच नव्हतं त्याच्यात. हो सरकार. हा चांगलं मोठं कार्ड टाका. काय आम्हाला सगळं बघायला मिळालं पाहिजे, अगदी मिनिटाचं सगळं बघायला मिळालं पाहिजे. हा ओके मॅडम. अधिपती, एक नंबर काम केलं तुम्ही आणि एकदम अर्जंट मध्ये करून घेतलं. हा होय. बापरे. काय म्हणलात? हा काय नाही. आज एवढं सगळं बघून तुम्हाला प्रश्न नाही पडले? नाही. एरवी तुम्हाला लई प्रश्न पडतात. हा हे का ते का, असं का तसं का. आज काय नाही. हा म्हणजे चारुहास सर सारखे आजारी असतात तर त्यांच्यावर लक्ष ठेवायला आणला असेल ना कॅमेरा. बरोबर बरोबर. लगेच कळलं की तुम्हाला. हा असंच सगळं समजून घेत जा आणि सांगितलेलं नीट ऐकत जा. काय? हो मॅडम. बरं आई साहेब, हे सगळं आता झालंय बसून. यांच्या पेमेंटचं बघतो मग आता. हा द्या ना, 1-2-4 हजार रुपये जास्त देऊन टाका आमच्याकडून. चांगलं काम केलं त्यांनी. या हे असं काय दिसतंय? काय झालं? आतलं नाही दिसत आहे का? नाही दिसतंय, पण हे असं इकडचं काही दिसत नाही. मोठे मला कुठे दिसतायत? बरोबर नाही. जा बोलवा त्या माणसांना. माणसांना? आम्हाला कळलं पाहिजे की सगळं. कोण येतं, कोण जातं, काय करतं, सगळं कळलं पाहिजे. हे अर्धवट दिसतं इकडं, आम्हाला कसं काय दिसणार? ठीक आहे, मी बघते पटकन. थांबा. तुम्ही आत कशा पायी चालल्यात? हा तुम्हाला काय कळतंय त्यातलं? नाही कळत नाही फारसं काही, पण कॅमेरा थोडासा हलवला की होईल नीट, मग दिसेल तुम्हाला सगळं. आम्ही करू ते, तुम्ही थांबा. पण मॅडम तुम्ही केलं तर मग मोबाईल मध्ये बघणार कसं? मी करते पटकन, 2 मिनिटाचं काम आहे. 2 मिनिटाचं काम आहे तर नर्स करेल की? हे नर्स? नाही म्हणजे तिला कसं कळणार ना मॅडम ह्यातलं. आणि चारुहास सरांकडे कोण बघणार? ते मध्येच अस्वस्थ होतात ना. ठीक आहे, जावा बघा काय ते, आम्ही ह्याच्यात बघतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अगं आत्ते, घरात बॉम्ब बी फुटला का काय? अगं एवढा मोठा आवाज कसला आला? चला चला अधिपती चला. ते बघतील की, बघा तुम्ही. हो असं कसं? आपण पण बघितलं पाहिजे ना, काही लागलं असेल तर. चला 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 या लवकर. मालकांच्या खोलीतून आला ना? मालक पडले का काय? अरे देवा, अगं बोरात काय बसलीस? चल चल बघू काय झालंय ते. चल 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 चल. तुम्ही का तोडलं? हा शांत व्हा. तुमचं फिरलाय का तुमचं? हा आता बसवलं तुम्ही, का तोडलं? बसायचे शांतपणे बसा. ढकलता का? तिथं का देऊ एक?
अधिपती का डोसक्यात घालता का त्यांच्या काठी आता? शांत व्हा ना प्लीज प्लीज शांत व्हा. शांत कसा घेऊ? माणूस आहे का त्याला? गप गुमान बसायचं. सर तुम्ही शांत व्हा. चार रोज सूर्यवंशी लय झाली बरं काय नाटक. बसा का बघू मान आता. अरे देवा, हे काय झालं? हे फुटलं? आता तर बसवलं होतं, फुटलं बी लगेच. अगं फुटलं कुठलं फोडलं येणे. पूर्वी काय साधे वेळ अंगात माणसाच्या. अरे देवा, समजा पैसे गेलं पाण्यात. बघितलं काय आई साहेब, करा अजून तुम्ही ह्यांची काळजी. ह्यांची काळजी म्हणून कॅमेरा बसवला होता ना व? सगळा पाक चकनाचूर करून टाकला त्या कॅमेराचा. एवढा डोसक्याचा माणूस आहे हो. विचित्र माणूस आहे. तुम्हाला मी किती वेळा सांगितलं, तुम्ही माझं ऐकत नाही आई साहेब. तुम्ही किती बी करा, पालत्या गाड्यावर पाणी आहे फक्त. बाद झालं यांच्यासाठी. आता लय काय करू नका. उलट्या काळजाचा माणूस आहे हो. अधिपती, असं बोलू नका हो तुम्ही. अहो मग काय आता आरती करू यांची? कॅमेरा फोडून ठेवलाय तर. मी तुम्हाला सांगायला लागलोय, ऐका, येड्याच्या दवाखान्यात आपण ह्यांना घेऊन जाऊया, तिकडे ऍडमिट करूया. काय इथं घरात ठेवायच्या लायकीचे हे नाही आहेत. कवा कॅमेरा फोडणार, कवा माणसाची फोडणार होय. थांबा, मी फोनच करतो ऍम्ब्युलन्स. थांबा. त्यांना कुठं बी न्यायचं नाही. ते इथंच राहतील आमच्या नजरेसमोर. त्या पोरांना परत बोलवा. पाहिजे तेवढा खर्च करा. ते कॅमेरे परत बसवा. ओ ग बसा तुम्ही. आई साहेब, मी काय म्हणतो, आता परत हे कॅमेरे बिमेरे बसवायला नको. आपण कॅमेरे बसवणार, हे परत फोडून ठेवणार का? आपल्याला काय तेवढीच काम आहे. ह्यो माणूस आहे कंट्रोलच्या बाहेर. मी तुम्हाला सांगतो आहे का, हे काय गोळ्या खाल्ल्या की डाराडूर झोपणार. आपल्याला काय तेवढीच काम आहेत काय? आपल्या डोक्याला लई आप. तुम्ही चला, आपण काहीतरी दुसरा मार्ग काढूया. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. माझ्या आंघोळीचं पाणी काढ. शिल्पीच्या नावाने मला आंघोळ करायची. माझी मुलगी माझ्यासाठी मेली. त्या घरात तिचा कोणी विषयही काढणार नाही आणि तिचं नावही काढणार नाही. आई मी तुला न विचारता हे केलं. हे करणं खूप गरजेचं होतं ग. तिला ना शिक्षा मिळालीच पाहिजे होती, आणि जी मिळाली. आणि ती माफी मागण्याच्या लायकीची सुद्धा नाहीये. आता ती गेलीये, ती कायमची गेलीये. म्हणजे आपल्या घरातून ना सगळी निगेटिव्हिटी गेली. आता सगळं छान होणार. आता काहीच टेन्शन नाही. हल्ले मी हे घे, चहा घे. नकोय मला. जयेश, मला माहिती आहे तो काय विचार करतोय, पण ठीक आहे, आता झालं ते झालंय. माझ्याबरोबर अश्विनीबरोबर जे काय केलं ना, त्याचं वाईट वाटत नाही मला. पण तिच्या मूर्खपणामुळे, तिच्या वागण्यामुळे बापाला गमावला आम्ही. अरे माझ्या 13व्याला ना मी इकडे आलेलो, मला लपवलं तिने. त्यामुळे ते सगळं पैशाचं, इन्शुरन्सचं लफडं झालं. एवढे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले. बाबांना जावं लागलं. आणि जेव्हा कळलं आईला की मी जिवंत आहे, तर घाई घाई करत परत आले. येताना त्या केकेनी. पण शेवटी झालं कोणामुळे? या शिल्पीच्या खोटारडेपणामुळे. कशी वागू शकते ही अशी?
अरे विद्युत ये, शिल्पीबद्दल बोलताय ना? अजून कशाबद्दल बोलणार होती? मला एक गोष्ट कळत नाही, ही ही माझी सख्खी बहीण आहे. लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलो, आमच्यावर एकत्र, माझ्यावर जे संस्कार झाले तेच तिच्यावर झाले ना. आणि ही अशी निघाली. काय सोडणे यार श्रेय, सारखा तो विचार कशाला करत बसलाय तू? जेवढा विचार करशील तेवढा तुला त्रास होईल. सोड तो विषय. विद्युत, ते जे आपण लोक बोलवले होते, क्लायंट आणि वकील, त्यांचे पैसे दिले का तू? हो, त्यांचं पेमेंट झालंय आणि ऍक्च्युली मी तेच सांगायला आलो होतो. येऊ मी? ऐक, काळजी घे आणि संजूला सांग बाबाने प्रेम दिले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सर, बोला. मला एक कंप्लेंट करायची. बसा. मला घ्या पाणी, घ्या आधी. हळू, सावकाश सावकाश. मॅडम, कोणाविरुद्ध कंप्लेंट करायची तुम्हाला? खूप मोठा फ्रॉड केलेला आहे तुम्ही. ही शिल्पी अत्यंत खोटारडी, दुष्ट आणि पापी. शिल्पी, हे सगळं तू केलंस. अगं बोल ना. घे, चल निघ. मॅडम, कोणाविरुद्ध कंप्लेंट करायची तुम्हाला? आता कोणाकोणाची नावं सांगणार आहेस? आणि नावं सांगून काय होणार आहे? त्यांना कायमचं तर पोलीस स्टेशन मध्ये बंद ठेवू नाही शकत ना. तुला न्याय हवा असेल तर तो असा भीक मागून नाही मिळणार. तुला तो मिळवावा लागेल शिल्पी. अहो मॅडम, कोणाविरुद्ध कंप्लेंट करायची तुम्हाला? कोणाविरुद्ध नाही, कोणाचीच कंप्लेंट नाही करायची. मला अश्विनी वाघमारेचे सगळे डिटेल्स पाहिजेत. ती कुठे जाते, कोणाला भेटते, ही सगळी माहिती मला कळली पाहिजे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.